नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे आपल्यासाठी दिनविशेष मालिकेमधील आजचा दिनविशेष. तर मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल 2026 आणि आजच्या दिनविशेषमधील 10 ते 12 महत्त्वपूर्ण घडामोडी आपण बघणार आहोत की भूतकाळामध्ये आजच्या दिवशी काय काय झालं होतं आणि आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे ते. ओके, तर चला मग सुरुवात करूया. तर आज आहे आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस. आज काय आहे? आंतरराष्ट्रीय स्मारके आणि जागा दिवस. तर आंतरराष्ट्रीय स्मारकं आणि जागा यांच्या जनजागृतीबद्दल किंवा महत्त्वपूर्ण ज्या जागा असतात, ज्याला आपण हिस्टॉरिकल प्लेसेस म्हणतो, याच्या संदर्भात जनजागृतीबद्दल, तिथला वारसा जतन करण्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आजचा आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. ओके, आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आजचा. त्याच्यानंतर आज बघा, पहिले बाजीराव यांना पेशव्याची वस्त्रे मिळाली होती. आणि ही वस्त्रे कोणी दिली होती? तर थोरले शाहू महाराज, जे की संभाजी महाराज यांचे पुत्र होते, यांनी पेशव्याची पहिले पेशवे यांचा मुलगा, पहिले पेशव्यांचा मुलगा बाजीराव पेशवे यांना 1920मध्ये काय दिली होती? वस्त्रे दिली होती. त्याच्यावर एक चित्रपटसुद्धा आला, बाजीराव पेशवे म्हणून. ओके, बाजीराव की रफ्तार ही बाजीराव की पहचान है. आणि त्यावेळेस त्यांनी ती जी परीक्षा दिली होती बाणाची, तीही आपण चित्रपटामध्ये बघितली असेल. तर पहिले बाजीराव यांना पेशवाईची वस्त्र मिळाली होती. तर पहिले पेशवे कोणते? मोरेपंत पिंगळे ते वेगळे. त्याच्यानंतर पहिले पेशवे हे बाजीरावांचे वडील, काय नाव आहे त्यांचं? आत्ता आपण 2-4 दिवसापूर्वीच बघितलं त्यांना. त्यांचा ठीक आहे, पहिले बाजीराव पेशवे यांचे वडील, सॉरी हे 1900 नाही आहे, हे 1700. इथं पण चूक झाली. 1715मध्ये या पेशव्यांनी 1720 या 1920 झालं चुकून. तर ठीक आहे, पहिले पेशवे कोण? बाजीराव पेशव्यांचे वडील. ओके, तसे छत्रपतींचे पेशवे मोरेपंत पिंगळे हे पेशवापद अष्टप्रधान मंडळापैकी एक होतं. परंतु पेशवाईतले पहिले पेशवे कोण? बाजीरावांचे वडील. आणि हे पहिले बाजीराव पेशवे यांना आजच्या दिवशी म्हणजे 18 एप्रिल 1720 रोजी त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली होती. आणि बाजीराव पेशवे हे एक साम्राज्यवादी पेशवे होते आणि त्यांनी त्यांचं साम्राज्य, मराठा साम्राज्य खूप मोठं वाढीस नेण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. हे पहिले बाजीराव पेशवे. त्याच्यानंतर आजच्या दिवशी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला होता, यांची जयंती आहे. ओके, तर 1858 साली धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. हे भारतरत्न आहेत, समाजसुधारक आहे, यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर 1858 रोजी यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर पेशवा सवाई माधवराव 12वे पेशवे जे आहे, तर यांचाही जन्म झाला होता 1774ला. सवाई माधवराव यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पांडुरंग वामन काने, हे भारतरत्न मिळालेले शास्त्रज्ञ, तर संस्कृत पंडित, यांचं निधन झालं होतं 1972ला. 1972च्या दुष्काळामध्ये यांचं निधन झालं होतं. त्याच्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं निधन झालं होतं 1995ला. तर 1921ला नोबेल प्राईज त्यांना मिळालं होतं. आणि जर्मनीतून ते दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जर्मनीतून ते अमेरिकेचं नागरिकत्व त्यांनी स्वीकारलं. अमेरिकेने त्यांना पनाह दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये खूप असे प्रचंड असे शोध लावले. सापेक्षतावादचा सिद्धांत त्यांनी लावला. E=mc² या फॉर्म्युल्याने अणुबॉम्बचा शोध लागला. तर हे E=mc² हे काढणारे हे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं
निधन झालं होतं 1955ला. ओके, 1952ला ज्यावेळेस इस्रायल या देशाची 48ला स्थापना झाली, तर 1952ला अमेरिकेकडून त्यांना संधी मिळाली होती की तुम्ही इस्रायलचे पंतप्रधान व्हा. परंतु ते म्हणाले की नाही, मी राजकारणी नाही आहे, मला शास्त्रज्ञ या क्षेत्रामध्ये काम करू द्या. त्यांनी खूप मोठे शोध लावलेले आहेत. असे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं निधन आजच्या दिवशी झाले होते. त्याच्यानंतर पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली. तर पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना कधी झाली? 1923ला, कुठं? पुण्यामध्ये. त्याच्यानंतर रॅड यांचा खून करणारे, यांची हत्या करणारे चाफेकर बंधू यांना आजच्या दिवशी, थोर क्रांतिकारक चाफेकर बंधू यांना 1898 रोजी जाहीर फाशी देण्यात आली. त्याच्यानंतर 1857मध्ये खूप मोठं नेतृत्व करणारे तात्या टोपे हे सेनापती, जे मराठ्यांचे सेनापती तात्या टोपे यांना वीरमरण आलं होतं आजच्या दिवशी. ओके. त्याच्यानंतर छत्रपती शाहूराजे भोसले म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव शाहू महाराज, पहिले शाहू महाराज, थोरले शाहू महाराज, की ज्यांनी बाजीराव पेशवे यांना काय दिलं होतं? पेशवाईची वस्त्र दिली होती. त्यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म कधी झाला होता? 1682ला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर अगदी 2 वर्षांनी त्यांचा जन्म झाला होता. तर छत्रपती शाहू महाराज यांचा आज जन्म झाला होता, यांची आज जयंती आहे. छत्रपती शाहू कोणते? राजर्षी शाहू महाराज नाही, तर हे थोरले शाहू, जे संभाजी महाराजांचे सुपुत्र आणि एकमेव पुत्र होते त्यांना, संभाजी महाराजांना. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे नातू, तर हे थोरले शाहूराजे भोसले. यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं, परंतु औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना त्यांचं नाव शाहू ठेवण्यात आलं. तर हे शाहू महाराज यांचा जन्म झाला होता आजच्या दिवशी 1682ला. आणि यांनी पूर्ण मराठा साम्राज्य खूप लांबपर्यंत नेण्याची खूप मोठी कामगिरी यांनी केली. त्याच्यानंतर आज पोखरण येथे पहिली अणुचाचणी झाली होती 1974ला. तर 1971ला आपण बांगलादेशाची निर्मिती केली इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात, आणि 1974ला आपण पोखरण येथे पहिली अणुचाचणी पोखरण येथे भूमिगत अणुचाचणी केली इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली. तर 75 शास्त्रज्ञ काम करत होते तिथं. तर ही अणुचाचणी कधी केली? 1974ला. आणि अशी अणुचाचणी करणारा भारत हा जगातील 6वाच देश ठरला होता. आज आपल्याकडे अणुबॉम्ब आहे, त्याच्यामुळं जगामध्ये आपला दबदबा आहे. परंतु या चाचणीचं नाव काय ठेवलं होतं? स्माइलिंग बुद्धा, बुद्ध हसले, अशा पद्धतीचं नाव त्यांनी ठेवलं होतं. ओके. त्याच्यानंतर आज जागतिक एड्स लस दिन. तर आपल्याला माहिती आहे एड्स या आजारावर कुठल्याही प्रकारचं औषध नाही, कुठल्या प्रकारची लस नाही. तर या लसीबद्दल जनजागृती निर्माण व्हावी आणि लोकांनी किंवा शास्त्रज्ञांनी लस निर्माण करावी, यासाठी जनजागृती करण्यासाठी आज जागतिक एड्स लस दिन म्हणून साजरा केला जातो. ॲक्च्युली आज एड्स या आजारावर लस उपलब्ध नाही. तर हे आजचे ठळक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय महत्त्वपूर्ण मुद्दे आपण ह्या दिनविशेषमध्ये घेत असतो. अशाच पद्धतीचे दिनविशेष आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल तुम्ही सर्च करू शकता @बेलनूर सर या नावानं, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज दिनविशेष येत राहतील आणि याच्यामधून तुमचं ज्ञान वाढेल. ज्ञान संवर्धनासाठी तुम्ही याची मदत घेऊ शकता. धन्यवाद.